नमस्कार, मी अमोल जोशी. चौफेर महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिली महत्त्वाची बातमी, भाजपशी युती करण्यासाठी मनसेला हिंदुत्ववादी पक्षाची ओळख देण्याचा राज ठाकरेंनी केलेला खटाटोप महाराष्ट्राला चांगलाच माहिती आहे. मात्र त्याच राज ठाकरेंनी कुंभस्नानाची खिल्ली उडवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी कुंभस्नान आणि प्रदूषित गंगा नदी यावर भाष्य केलं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणं गरजेचं असल्याचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. दरम्यान राज ठाकरेंच्या या भूमिकेवर काही भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केलाय, तर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. तर कुंभस्नानावर बोलताना राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत पाहूया. आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय, माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला, आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत. एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी. आणि आम्ही काय, नदीला माता. परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो, त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार. मग मध्ये राज कपूरनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा. लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. तर या सगळ्यावर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्यामध्ये स्नान करणं ही अंधश्रद्धा नाही, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजनांनी राज ठाकरेंना सुनावलंय. तर घरी बसून गंगाजल अशुद्ध असल्याचं म्हणणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया राम कदमांनी दिली आहे. पाहूया राज ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजप नेते काय म्हणालेत. कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात, कुंभमेळा करतात, हे काही अंधश्रद्धा नाही आहे. ही आमची श्रद्धा आहे. गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला एक धार्मिक अधिष्ठान आहे. आणि म्हणून तिथे सगळं प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं, मला वाटतं असं म्हणण्याचं कारण नाही. निश्चित काही अंशी खूप मोठ्या कोट्यावधी लोक आल्यावर थोड्याफार प्रमाणावर ते होतही आहे. आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही. ही अंधश्रद्धा नाही, काही जादूटोना नाही किंवा काही छूमंतर नाही आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं हे वक्तव्य म्हणजे श्रद्धाळू भाविकांचा अवमान करणारा आहे. दगडातही देव या ठिकाणी हा श्रद्धाळू माणूस मानतो, हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान त्या ठिकाणी आहे. शेवटी कोणी मानणं न मानणं हा प्रत्येकाचा विषय आहे, परंतु दुसऱ्यांच्या श्रद्धाचा अवमान करण्याचा अधिकार आपल्याला कोणीच दिलेला नाही. शेवटी दुसऱ्यांच्या श्रद्धांचा सुद्धा यामध्ये विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कुंभमेळ्यामध्ये जे पवित्र स्थान आहे ते स्वतः मी माझ्या कुटुंबासमवेत 3 वेळा त्या ठिकाणी स्नानाला गेलो. देशभरातले 57 कोटी लोक त्या संगमावर आले. पाणी स्वच्छ होतं. त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील. देशभरातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत का? मोदी सरकार तोच प्रयत्न करते ना. संगमाचं पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे. तर त्याच्यामुळे याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापूर्वी त्या सनातन हिंदू धर्माची त्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे. दरम्यान राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोट ठेवत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी भाजपला टोला लगावलाय. असं आहे, हेच जर आम्ही बोललो असतो तर आतापर्यंत महाराष्ट्रात आंदोलन पेटलं असतं. मी त्या नानीच्या महाराजाच्या संदर्भात एकही शब्द वाईट काढला नाही, तरी आमच्या फोटोना जोडे मारले. राज ठाकरेंच्या भूमिकेचं मी समर्थन करत असताना श्रद्धेला ठेच पोचू नये ही जरी भूमिका असली तरी अंधश्रद्धेमध्ये लोकांनी वाहून जाऊन पापमुक्तीच्या घोषणा करू नयेत, हे तेवढं सत्य आहे. भाऊ, पुन्हा एकदा जर पाहिलं तर बीडमध्ये सतीश भोसले हत्येसाठी ओबीसी आंदोलन जे आहे ते आंदोलन करतायत.
तर कुंभमेळ्यातील स्नानासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून महंत सुधीरदास यांनी सुद्धा राज ठाकरेंवर टीका केली आहे. कुंभमेळ्यामध्ये श्रद्धेनं स्नान केलेल्यांचा राज ठाकरेंनी अपमान केला असा आरोप महंतांनी केला. प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो. स्थूल तीर्थ आणि सूक्ष्म तीर्थ असे दोन तीर्थांचे फरक आहेत. तीर्थेची परीक्षा न कारयेत, तीर्थांची परीक्षा करू नये, गंगेची तर त्याहून परीक्षा करू नये. आणि बहुधा त्यांचे जे सहकारी कमंडलूमध्ये तीर्थ घेऊन त्यांच्याकडे किंवा पाणी घेऊन गेले होते ती बहुधा चुकीची वेळ असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.